नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर दिवसभराच्या बातम्या. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. सुरुवातीला बातमी औरंगाबाद विद्यापीठ नामांतरण वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातल्या एका मोठ्या राड्याची. एका स्थानिक कार्यकर्त्यानं प्रकाश आंबेडकर यांचा चोर म्हणून उल्लेख केल्यानं संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातला. कार्यकर्त्यांनी खुर्च्यांची फेकाफेक आणि तोडफोड केली, तसंच काही जणांनी दगडफेकही केली. ज्यावेळेला हा सगळा गोंधळ झाला त्यावेळेला कार्यक्रमाच्या ठिकाणी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले हे देखील उपस्थित होते. दरम्यान पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं आणि यानंतर पुढचा कार्यक्रम सुरळीतपणे पार पडला. आपण हे दृश्य पाहतो. जेव्हा ही खुर्च्यांची फेकाफेकी होऊ लागली तेव्हा मंचावरून वारंवार आवाहन करण्यात आलं. पोलिसांनी लगेचच हस्तक्षेप केला आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये पुन्हा एकदा आलेले लोक शांत झाले. पण प्रकाश आंबेडकर यांच्या संदर्भात काही आक्षेपार्ह उल्लेख कोणी कार्यकर्त्यानं केला आणि यानंतर मोठा गोंधळ सुरू झाला. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मी सर्व भीम सैनिकांना विनंती करतो की आपण शांततेत बसायचं. आपण खऱ्या अर्थानं आपण परमपूज्य. मला वाटतं की एकतर बाळासाहेब आंबेडकर हे बाबासाहेबांचे त्या नातू आहेत आणि अशा पद्धतीनं त्यांच्याबद्दल अपशब्द वापरणं अयोग्य होतं. आणि मी मुवमेंटमध्ये काम करत असताना मी कोणावर टीका करत नाही आहे. माझं काम मी सांगतो, माझी भूमिका मी मांडतो आणि त्यामुळे माझ्यासोबत लोंढे हजारोच्या संख्येनं लाखोच्या संख्येनं कार्यकर्ते आहेत. एक तर आमच्या कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांवर अशा पद्धतीने टीका करण्याची आवश्यकता नव्हती आणि अशा पद्धतीची चुकीची टीका केल्यामुळं थोडा कार्यकर्त्यांनी जरी रिॲक्शन दिलेली असली तरी मला असं वाटतं की माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपला कार्यक्रम लोकांना सांगितला पाहिजे. आणि आता दिवसभरातल्या सर्वसामान्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाच्या काही बातम्या. एक म्हणजे निवडणुकांच्या तोंडावर करदात्यांना अच्छे दिन येण्याची शक्यता आहे. कारण करदात्यांसाठी असलेली 2.5 लाखांची आयकराची मर्यादा वाढवून आता 5 लाख केलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे 5 लाखांपर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त होऊ शकतं. त्याच वेळेला 3000 लोकसंख्येच्या गावात यापुढे दारू दुकानाचा परवाना उपलब्ध होणार आहे. तर दुसरीकडे 1 फेब्रुवारीपासून तुमच्या टीव्हीचा खर्च कमी होणार आहे. 153 रुपयात तुम्हाला 100 चॅनल्स तुमचे निवडता येण्याची मुभा मिळणार आहे. ट्रायनं DTH कंपन्या आणि केबल ऑपरेटर्सना अशा प्रकारचे आदेश दिले. या 3ही महत्त्वाच्या बातम्या तुमच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाच्या. आणि आता याच पाहूयात सविस्तर. निवडणुकांच्या तोंडावर सवर्णांना 10% आरक्षण देणारं मोदी सरकार कर परताव्याची मर्यादा आता वाढवण्याचा निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येते. खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिली. 1 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात कर परताव्याची मर्यादा वाढवण्याबद्दल घोषणा करण्यात येऊ शकते अशी माहिती वित्त मंत्रालयातल्या वरिष्ठ सूत्रांनी दिली. सध्या 2.5 लाखांपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न असलेल्यांना कर भरावा लागतो. मात्र निवडणुकांच्या तोंडावर करदात्यांना खुश करण्यासाठी सरकार ही मर्यादा 5 लाख रुपयांपर्यंत वाढवू शकतं अशी जोरदार चर्चा आहे. त्याचप्रमाणे सध्या टॅक्स रिडक्शनची 40,000पर्यंतची असलेली मर्यादा देखील वाढवली जाऊ शकते. सध्या 5%, 20% आणि 30% अशा प्रकारची कररचना आहे. त्यात देखील काही बदल प्रस्तावित असल्याचं बोललं जात आहे. आणि आता टीव्ही धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी. रिमोट बाजूला ठेवा, कारण आता अच्छे दिन टीव्ही बघताना सुद्धा येणार आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून तुमचा टीव्हीचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. ट्रायच्या नव्या नियमावलीनुसार प्रेक्षकांना 153 रुपयात, अवघ्या 153 रुपयात प्रति महिना 100 पेड चॅनल्स किंवा मोफत चॅनल्स पाहता येतील. 31 जानेवारीपूर्वीच 100 चॅनल्सची निवड करण्याची तुम्हाला मुभा आहे. फेब्रुवारीपासून हा नवा नियम लागू होईल. त्यामुळे तुमचा महिन्याचा खर्च केवळ 153 रुपये असणार आहे. केबल ऑपरेटर महिन्याला 200 रुपये आकारतात. यामध्ये 350 चॅनल दाखवले जातात. मात्र त्यापैकी अनेक चॅनल्स हे पाहिलेच जात नाहीत. त्याचप्रमाणे DTHच्या पॅकमध्ये सुद्धा अनेक चॅनल्स हे प्रेक्षकांच्या पसंतीचे नसतात, पण ते घ्यावे लागतात. पसंतीच्या चॅनल्ससाठी आता अतिरिक्त पैसे मोजावे लागतात. त्यामुळे हा अतिरिक्त खर्च बंद होईल. सध्या एखादा स्पोर्ट्स चॅनल जर का तुम्हाला बघायचा असेल तर 40 ते 50 रुपये मोजावे लागतात. मात्र आता हेच चॅनल 1 ते 19 रुपयांमध्ये तुम्हाला उपलब्ध होते.
आणि आता तळीरामांच्या करता एक बातमी. राज्यातील 3000 लोकसंख्येच्या गावात दारू दुकानांना परवाना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विशेष म्हणजे या गावांमध्ये जरी हायवे असेल तरी 500 मीटरची जी मर्यादा हायवे संदर्भात घालून देण्यात आली आहे ती यांना लागू नसेल. त्यामुळे राज्यातील बंद पडलेली 3000 दारूची दुकानं उघडण्याचा मार्ग आता मोकळा होणार आहे. लोकांनी लाखो रुपये खर्च करून केलेली गुंतवणूक आणि 80,000 पेक्षा जास्त लोकांचा रोजगार सुरू करण्यासाठी तसंच अवैध दारू दुकानांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. नागपूर महानगरपालिका आहे. इथे आता ग्रामीण मधले लोक नागपूर महानगरपालिकेच्या बिअर बार मध्ये येतात समजा मोठ्या प्रमाणावर. तिथे खूप गर्दी, त्या ठिकाणी होणारा ट्रॅफिक वगैरे, तर आपण 3 किलोमीटर अलाव केलाय. बाउंड्री पासून 3 किलोमीटर पर्यंत हे, मग ते किती लोकसंख्येचं गाव असो 3 किलोमीटर एरियाला चालू केलाय. नगरपालिका नगरपंचायतला 1 किलोमीटर एरिया ग्रामीण भाग म्हटलं म्हणजे शहरामध्ये येणारा जो लोंढा आहे पुन्हा संध्याकाळचा आणि पुन्हा अवैध. आणि एक मोठी बातमी हाती येते ती म्हणजे मुख्यमंत्री शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात गप्पा रंगल्याचं कळतंय. ठाकरे सिनेमाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं हे तीनही नेते एकत्रित उपस्थित होते आणि या सिनेमाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या तीनही नेत्यांमध्ये काही गुफ्तगू झाल्याचंही बोललं जात आहे. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. उदय, काय अधिक माहिती आहे? मिलिंद यशवंतराव चव्हाण केंद्रामध्ये हा मुख्य कार्यक्रम होतो आहे. ठाकरे यांना मानवंदना देण्यासाठी हा मुख्य कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपल्या सर्वांना 25 जानेवारीला ठाकरे हा सिनेमा रिलीज होतो. त्या निमित्तानं महाराष्ट्रातील सर्व दिग्गज नेते एकाच व्यासपीठावरती आलेले आपण इथे बघतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सर्वजण एकाच व्यासपीठावरती आहेत. आणि पहिल्या रांगेमध्ये जर आपण बघितलं तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही नेत्यांच्या मध्ये शरद पवार बसलेले आहेत. त्यामुळे कुतूहल निर्माण झालेलं आहे. युतीतले 2 सहकारी पक्ष आणि दोघांच्याही मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे बसलेले आहेत. त्यांच्यामध्ये काही वेळ चर्चा देखील झालेली आहे आणि या चर्चेमध्ये नेमकं काय झालं हे सध्या तरी समजू शकले नाही. मात्र समोर एक चर्चासत्र आयोजित करण्यात आलेलं. या चर्चेमध्ये स्वतः शरद पवार साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि संजय राऊत साहेब हे सगळे सहभागी झालेले आहेत. याच्यामध्ये आता सध्या चर्चा सुरू आहे. निश्चित उदय, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. ठाकरे सिनेमाच्या निमित्ताने तिघही एकत्र आले आणि तिघांमध्ये काही गुफ्तगू झाल्याचं बोललं जात आहे. गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाची झळ काही संपत नाहीये. संप मिटवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीनं बैठक घेऊन सीलबंद अहवाल सादर करावा असे आदेश उच्च न्यायालयानं दिले आहेत. उद्या दुपारी 3 वाजता पुन्हा एकदा बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दरम्यान आजच्या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयानं संप पुकारणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही सुनावलं. एकीकडे बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावरून उच्च न्यायालयात युक्तिवाद सुरू असताना राजकारणाला देखील चांगलाच उताला. विरोधी पक्षांनी शिवसेनेवर आसूड ओढला असताना भाजप मात्र मूग गिळून गप्प का असा सवाल देखील विचारला जातोय. दरम्यान बेस्टच्या संपावर चर्चा करण्यासाठी वर्षा या निवासस्थानी दाखल झालेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून ते अवघ्या 4 मिनिटात बाहेर आले. त्यामुळे राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांशी काय चर्चा केली हा सुद्धा संशोधनाचा विषय. तसंच मनसेनं कोस्टल रोडचं काम थांबवण्याचा प्रयत्न केला, आंदोलन केलं. या सगळ्या गदारोळात भरडला जातोय तो सर्वसामान्य मुंबईकर. या सुनावणीच्या नंतर बेस्ट कामगार संघटनेचे महासचिव शशांक राव यांनी काय म्हटले पाहूया. पहिल्यांदाच मी आपल्या माध्यमातून मुंबईकरांना होणाऱ्या त्रासासाठी दिलगिरी व्यक्त करतो. आणि जे पहिल्या दिवसापासून आपण सांगत आहोत हे सर्व ज्या 3 प्रमुख मागण्या आहेत ते फार गरजेच्या मागण्या आहेत. आज 14-15 हजारामध्ये आमचा कामगार काम करत आहे. 2007 नंतर भरती झालेला, त्याला त्याचं घर चालवता येत नाही. तसंच विलिनीकरणाचा जो मुद्दा आहे तो एकूण बीएसटीच्या जगण्यासाठी फार गरजेचा आहे. मुंबईकर जनतेला व्यवस्थित सेवा मिळावी याच्यासाठी सुद्धा तो गरजेचा मुद्दा आहे. आणि पाहूयात उद्याला तरी काय यातून मार्ग निघतो का. बोलूयात पुढच्या बातमीकडे. कर्नाटकमध्ये काँग्रेस जेडीएस सरकार पाडण्यासाठी भाजपच्या हालचालींना वेग आला आहे. भाजप ऑपरेशन लोटस राबवत असल्याचा आरोप कर्नाटक काँग्रेसचे मंत्री डी शिवकुमार यांनी केला.
यासाठी 3 आमदार भाजपनं मुंबईत एका हॉटेलात ठेवले असल्याचंही त्यांनी म्हटलं. या आमदारांना पैशांचं आमिष दाखवलं जात असल्याचाही गंभीर आरोप शिवकुमार यांनी केला आहे. पण कर्नाटकचे मुख्यमंत्री HD कुमारस्वामी यांनी काँग्रेसचे 3ही आमदार आपल्या संपर्कात असल्याचं म्हटलंय. दरम्यान काँग्रेसचे चिकोडीचे आमदार गणेश हुक्केरी यांची एक ऑडिओ क्लिप न्यूज 18 लोकमतच्या हाती लागले. त्यात त्यांनी 19 जानेवारीपर्यंत सरकार पडणार असल्याचा दावा केला. आपण स्वतः भाजपमध्ये जाणार असल्याचंही त्यांनी या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलंय. पण काँग्रेसमधल्या वरिष्ठांचा दबाव आल्यानंतर त्यांनी घुमजावही केलं. काय नेमकं या ऑडिओ क्लिपमध्ये काय आहे संभाषण, जरा कान देऊन ऐका. ಹಲೋ ಸರ್ ನಮಸ್ತೆ. ಹೇಳಿ ಬ್ರದರ್. ಸರ್ ಬಂದ್ರಿ ಚಿಕ್ಕೋಡಿಗೆ? ಚಿಕ್ಕೋಡಿ ಬೆಂಗಳೂರಿಂದ ಬರ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಸರ್. ಭೇಟಿ ಆಗ್ಬೇಕಾಗಿತ್ತು, ನಮ್ ಬೈಟ್ ಒಂದ್ ಬೇಕಾಗಿತ್ತು ಸರ್. ಏನಾಯ್ತು ಮತ್ತ? ಏನ್ ಸರ್ ಎಲ್ಲಾ ರೂಮರ್ಸ್ ಹಬ್ಬಿಟ್ಟಿದಾರು. ಗಣೇಶ್ ಹುಕ್ಕೇರಿ ಬಿಜೆಪಿ ಸೇರ್ತಾ ಇದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿ ರೂಮರ್ಸ್ ಆಗಿಬಿಟ್ಟಿದೆ. 100%. ನಾಳೆ 19ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಜಾಯ್ನಿಂಗ್. ಎಷ್ಟನೇ ತಾರೀಕು ಸರ್? ಯಡಿಯೂರಪ್ಪ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ. ಯಡಿಯೂರಪ್ಪ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಸರ್. ಎಸ್. ಎಷ್ಟನೇ ತಾರೀಕು ಸರ್? 19ನೇ ತಾರೀಕು. 19ನೇ ತಾರೀಕು ಸರ್. ಸರ್ ತಮ್ಮ ಜೊತೆ ಯಾರ್ಯಾರು ಹೋಗ್ತಾ ಇದಾರೆ ಸರ್? ಎಲ್ಲ ಈಗ ಅದೆಲ್ಲ ಹೆಸರು ಹೇಳಕ್ ಬರಂಗಿಲ್ಲ, ನಾವೊಂದು ಹೋಗ್ತಿರೋಪ್ಪ. ಹೌದಾ ಸರ್? ಎಷ್ಟೊತ್ತು ಬರ್ತೀರಿ ಸರ್ ಚಿಕ್ಕೋಡಿ? ಚಿಕ್ಕೋಡಿ 1 ಗಂಟೆ. ओके सर, ओके. वळूयात पुढच्या बातमीकडे. देशविरोधी घोषणाबाजी प्रकरणात कन्हैया कुमारसह 10 जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. 9 फेब्रुवारी 2016 रोजी नवी दिल्लीतल्या JNU इथे देशविरोधी घोषणा देण्यात आल्या होत्या. यासंबंधी मला काही कल्पना नाही, पण जर खरं असेल तर मी पंतप्रधान मोदी आणि दिल्ली पोलिसांचे आभार मानतो, अशी खोचक प्रतिक्रिया कन्हैयानं दिली आहे. यदि हम मान लेते हैं कि चार्जशीट हुआ है तो हम बधाई देना चाहते हैं दिल्ली पुलिस को और धन्यवाद देना चाहते हैं मोदी जी को कि चार्जशीट हुआ है. कम से कम चार्जशीटेड हम हो गए हैं. देश में बहुत सारे लोग चार्जशीटेड हैं, लेकिन इसमें दिक्कत की बात यह है कि चूंकि हम जो है बहुत साधारण परिवार से हैं तो कोई मुंह उठा करके हमको देशद्रोही बोल दे रहा है. अमित शाह भी चार्जशीटेड हैं, खून के आरोपी हैं. कोई उनको खूनी नहीं लिख रहा है. अमित शाह खूनी, किसी टीवी चैनल को यह हिम्मत नहीं कि लिख दे कि अमित शाह खूनी. लेकिन कन्हैया के खिलाफ अभी बस चार्जशीट ही हुआ है तो देशद्रोही वो साबित हो गया है. संक्रांत म्हटलं की अहमदाबादचा पतंग महोत्सव आठवतो आणि याच निमित्तानं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा अहमदाबादमध्ये पोहोचले ते पतंग उडवण्याचा आनंद घेण्यासाठी. अहमदाबादमध्ये अमित शहा यांनी बराच काळ कार्यकर्त्यांच्या सोबत गच्चीवरून पतंग उडवण्याचा आनंद लुटला. एकीकडे बाजारामध्ये पतंग खरेदीसाठी झुंबड उडालेली दिसते. त्याचप्रमाणे अभिनेता अक्षय कुमार हा सुद्धा त्याला मोह आवरला नाही पतंग उडवण्याचा. अक्षय कुमार आपल्या मुलीसोबत पतंग उडवताना दिसतोय. आज त्यानं हा व्हिडिओ ट्विटरवरून शेअर केला. You're not catching it. Hold it. Hold it tight. तिकडे केरळच्या शबरीमला मंदिरामध्ये मकर संक्रांतीच्या निमित्तानं खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळेला जगभरातील अय्यप्पा भक्त इथे दर्शनासाठी आवर्जून आले होते. यावेळेला शेकडो मकर ज्योती प्रज्वलित करण्यात आल्या. दरवर्षी मकर संक्रांतीच्या निमित्तानं मकर ज्योतींच्या पूजनाचा कार्यक्रम इथे पार पडत असतो. आपण मंदिरातली ही दृश्य पाहतो. अवघ्या काही क्षणांमध्ये हा दरवाजा उघडला आणि मकर ज्योती प्रज्वलित करण्यात आल्या. देशभरातून आलेल्या हजारो भक्तांनी या मकर ज्योतींचं दर्शन घेतलं. याच दृश्यांचं दिवसभराच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर काही महत्त्वाच्या बातम्या. I also know times have changed, पर मैथ का फॉर्मूला तो चेंज नहीं हुआ ना. करेक्ट ना? अब्बा, मैथ्स के तो फॉर्मूले सेम है, पर मेरा सीखने का फॉर्मूला चेंज हुआ है ना. करेक्ट नो? इनकी पढ़ाई को लेके हम इन्हें कितना कुछ सुनाते रहते हैं. अब थोड़ी इनकी भी सुन लेते हैं. Byju's app has lessons with movie-like videos. So easy and so much fun. Just download Byju's, the all new and personalized learning app.
तुझ्या पप्पांनी नाही म्हटलं तर? इन्स्पेक्टर आहेत, हिटलर थोडेच आहेत माझे पप्पा. 1-2 तास बसून तुझी टेस्ट घेतील, मग हो म्हणतील. टेस्ट? कसले टेस्ट? हा तर यंग मॅन, नाव काय तुझं? रवी. जे काय असेल ते. शिक्षण किती झालंय? मी काय करतोस? हल्ली ड्रग्स वगैरे घेत नाहीस ना? नाही. आणि अपूच्या अगोदर किती गर्लफ्रेंड्स होत्या? तुझं HIV स्टॅटस काय आहे? हा बोला. HIV ची लक्षणं दिसण्यासाठी कित्येक वर्ष लागू शकतात. जर आपण कधी असुरक्षित यौन संबंध ठेवले असतील किंवा संक्रमित सुईचा वापर केला असेल तर जवळच्या ICTC क्लिनिकमध्ये HIV परीक्षण अवश्य करून घ्यावे. मग प्रेमाची प्रत्येक परीक्षा समजा पास. सरकारी इस्पितळात परीक्षण आणि इलाज गुप्त आणि मोफत. HIV पासून बचाव, जीवनाची खरी परीक्षा. भक्ती पर्वाचा नवा अध्याय घेऊन आले आहेत महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार. जीवनामध्ये 2 दिवस फार महत्वाचे. ज्या दिवशी तुम्ही जन्माला येता तो दिवस, आणि ज्या दिवशी तुम्ही हे सिद्ध करता मी जन्माला का आलो तो दिवस. मन मंदिरा गजर भक्तीचा दररोज संध्याकाळी 6 वाजता झी टॉकीज वर. ये है एक्शन टेसा का HDHMR बोर्ड, जो है साधारण प्लाई बोर्ड से ज्यादा मजबूत और मॉइस्चर रेजिस्टेंट, 41% कम कीमत में. वाओ, और ये लगता कहाँ है? हमारे घरों में और हमारे ऑफिसेज में. एक्शन टेसा, पावर ऑफ न्यू टेक्नोलॉजी. अप्रतिम टेक्निक साठी पाहिजे फ्लेक्सिबिलिटी, आणि दातांच्या सफाईसाठी देखील पाहिजे फ्लेक्सिबिलिटी. उद्यापासून कोलगेट सुपर फ्लेक्सीने खेळ. याची फ्लेक्सिबल मान तोंडातील प्रत्येक दुर्गम कोपऱ्यापर्यंत पोहोचते. हा लॉंग ऑफ ते लॉंग ऑन पूर्ण तोंडाची सफाई करतो. फ्लेक्सिबिलिटीचा नवा कॅप्टन कोलगेट सुपर फ्लेक्सी. खराब मिरची पावडर मध्ये घातला जातो हानिकारक लाल रंग, पण एव्हरेस्ट तीखा लाल असते नैसर्गिक लाल. तर शुद्धतेचा जेव्हा येतो सवाल, एव्हरेस्ट तीखा लाल. अपचन, पोटातील गडबड आणि उलट्यांपासून देई तुरंत आराम. 100% आयुर्वेदिक जिंदा 3 स्मार्ट. हा आहे सद्भाव मंडप, भारत सरकारच्या अल्पसंख्याक मंत्रालयाचं शिक्षण, कौशल्यवर्धन, खेळ, सामाजिक कार्यक्रम आणि निरोगी सेवांचं केंद्र. भारताचा सांस्कृतिक सामाजिक वारसा सदृढ करण्याचं मिशन. मदत आमची, ध्येय तुमचं, सगळ्यांची साथ, सगळ्यांचा विकास. आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या. एक मोठी ब्रेकिंग न्यूज हाती येते. लोणावळ्यामध्ये टायगर पॉइंटवर स्थानिक व्यावसायिकांच्याकडून पर्यटकांना बेदम मारहाण करण्यात आली आणि यामध्ये 3 जण गंभीररित्या जखमी झाल्याचं कळत आहे. याची दृश्य सुद्धा आपल्या हाती आली आहेत. लोणावळ्यात टायगर पॉइंटच्या जवळ काही पर्यटकांना बेदम मारहाण करण्यात आली. काही स्थानिक व्यावसायिकांच्या सोबत काही वाद झाल्यानंतर या पर्यटकांना मारहाण करण्यात आली. अनिश शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अनिश, नेमकं काय आहे हे सगळं प्रकरण? 7-7:30 वाजण्याच्या सुमारास टायगर पॉइंटवर झालेला हा प्रकार आहे. गुजरात बडोद्यावरनं जे पर्यटक आहे ते पर्यटनासाठी लोणावळ्यामध्ये आलेले होते. तर घोड्यावर बसण्याच्या वादातून जे पैशाचा जो वाद होता, कमी जास्त पैसे करण्याचा जो वाद होता, त्याच्यावरून पर्यटकांना स्थानिक जे तिथले व्यापारी आहेत त्यांनी बेदम मारहाण केलेली आहे. यात महिलांनाही बेदमपणे मारहाण करण्यात आलेली आहेत. जे मारहाण करणारे जे आहे अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाही. मात्र जे जखमी आहे त्या सर्व जखमींना लोणावळ्यातील परमार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी ऍडमिट करण्यात आलेलं आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस जे आहे ते या घटनेतील आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेत 3 जणांना जे आहे लोणावळ्यातील परमार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांना जे आहे बेदम मारहाण करण्यात आली आहे. तर महिलाही आहेत. पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत. ठीक आहे, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आणि आता बातमी पुरुष गर्भनिरोधक इंजेक्शनची. आज स्त्री पुरुषांसाठी अनेक गर्भनिरोधक बाजारात उपलब्ध आहेत. मात्र आता पुरुषांसाठी असं एक गर्भनिरोधक इंजेक्शन शोधून काढण्यात आलंय ज्यामुळे त्या पुरुषांपासून तब्बल 13 वर्ष महिलेला गर्भधारणा होणारच नाही. एक इंजेक्शन 13 वर्ष मूल होण्याची चिंता नाही. आता पुरुषांसाठीही गर्भनिरोधक इंजेक्शन. गर्भनिरोधक गोळ्यांपासून महिलांची सुटका.
गर्भनिरोधक गोळी, गर्भनिरोधक क्रीम पाठोपाठ आता पुरुषांसाठी गर्भनिरोधक इंजेक्शन तयार करण्यात आले. हे इंजेक्शन घेतलेल्या पुरुषापासून पुढची 13 वर्ष महिलेला गर्भधारणा होणार नाहीये. संतती नियंत्रणाच्या बाबतीत हे इंजेक्शन महत्त्वपूर्ण ठरणार असून पारंपरिक गर्भनिरोधकांना हे इंजेक्शन उत्तम पर्याय ठरण्याची शक्यता आहे. हे इंजेक्शन देण्याची पद्धतही अगदी सोपी आहे. शुक्राणूंची निर्मिती करणाऱ्या नसांमध्ये हे इंजेक्शन दिलं जातं. वीर्यातील गर्भनिर्मिती प्रक्रियेवर त्याचा परिणाम होतो. गर्भाशयात वीर्य प्रवेश करताच ते फाटतं आणि त्यामुळे गर्भधारणा होत नाही. पुरुषांना शक्यतो गर्भनिरोधक म्हटलं की कुठेतरी वाटतं की त्याच्यानी माझं नपुंसकत्व येईल का, की माझा पुरुषार्थ कमी होईल का. त्यामुळे बेसिकली हे इंजेक्शन्स जे आहेत ते इंजेक्शन्स बेसिक काय करतात तर ते स्पर्म प्रोडक्शन म्हणजे शुक्राणूंचं प्रोडक्शन कमी करतात, पण कुठेतरी पुरुषार्थ कमी करत नाहीत. हा त्याचा सगळ्यात मोठा असलेला फायदा आहे. IIT खरगपूरच्या शास्त्रज्ञांनी या गर्भनिरोधक रसायनाचा शोध लावला असून विविध चाचण्यांमध्ये हे रसायन यशस्वी ठरलंय. शास्त्रज्ञांनी सुरुवातीला उंदीर आणि सशावर त्याचा प्रयोग केला. तो यशस्वी ठरल्यानंतर 303 पुरुषांवर या रसायनाचा वापर केला. यापैकी 95% व्यक्तींवर हे रसायन परिणामकारक ठरलंय. हे संशोधन आता आरोग्य मंत्रालयासमोर सादर करण्यात आलंय. आता या शास्त्रज्ञांनी पुढच्या प्रक्रियेवर संशोधन सुरू केलंय. या इंजेक्शनचा वापर केल्यानंतर वीर्यातील रासायनिक प्रक्रिया सामान्य करण्यासाठी आता संशोधन केलं जाणार आहे. खरं तर आजवर केवळ महिलांसाठीच विविध गर्भनिरोधक तयार करण्यात आले. आज मोठ्या प्रमाणात महिलांकडून गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर केला जातो. मात्र त्याचे अनेक दुष्परिणाम महिला वर्गाला भोगावे लागत होते. जे हार्मोन बेस्ड गर्भनिरोधक असतं त्याचा काही अंशी तोटा हा होत असतो. म्हणजे साईड इफेक्ट्स हे असतात, पण हे साईड इफेक्ट्स खूप कमी प्रमाणात आणि अतिशय कंट्रोल्ड असे असतात. पण ओव्हरऑल जर म्हटलं तर रिस्क बेनिफिट रेशो पाहायला गेलं तर कंपॅरेटिव्हली हे तसं सेफ अल्टरनेटिव्ह आहे. पुरुषांसाठीच्या गर्भनिरोधक इंजेक्शनमुळे महिलांची गर्भनिरोधक गोळ्यांमधून सुटका होणार असून हे इंजेक्शन संतती नियंत्रणाच्या बाबतीत महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. सोलापूरचं ग्रामदैवत असणाऱ्या श्री सिद्धरामेश्वराच्या यात्रेचा दुसरा दिवस. दरवर्षी मकर संक्रांतीला सिद्धरामेश्वराची मोठी यात्रा भरते. यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण असतो तो म्हणजे देवांचा विवाह सोहळा. सकाळी सिद्धरामेश्वराच्या मिरवणुकीसाठी प्रचंड मोठा जनसागर लोटला होता. कर्नाटक, आंध्र प्रदेश तसंच महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमधून सिद्धरामेश्वराच्या यात्रेसाठी हजारो भक्तगणांनी गर्दी केली. मिरवणुकीचा हा सगळा परिसर पारंपरिक वाद्यांच्या आवाजानं, शंकराच्या जयघोषानं दुमदुमून गेला होता. यानंतर योगदंडाची विधिवत पूजा करून विधिवत सोहळा पार पडला आणि मग मिरवणूकही निघाली. सिद्धरामेश्वराचा हा सोहळा डोळ्यामध्ये साठवून ठेवण्यासाठी आलोट गर्दी झाली होती. याच दृश्यांचं न्यूज 18 लोकमतमध्ये आज इथेच थांबूयात. थोड्याच वेळात महाराष्ट्र आणि देशभरातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा.